नमस्कार. नाही, या आम्ही सारे खळीच्या या भागात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. नाही, ऍक्च्युली काय माहिती का, आज माझा मूडच नाही आहे. बोलण्याची इच्छाच नाही राहिलेली माझी. कंटाळा आलाय हो. ते कसं असतं म्हणजे बघा की आज सकाळची जरा मला वेळ जरा मोकळी होती. त्या जरा आरामात उठलो 7, 7:30, 8ला. जाऊ दे काय जाऊ नाही, पण सांगायला तर पाहिजे ना. म्हणजे तुम्ही म्हणाला असं का वागतोय. तर काय झालं, मी आता उठलो 7, 7:30ला. बऱ्याच दिवसांनी मोकळी सकाळ मिळाली होती. मस्त पेपर वाचायला घेतला छान. म्हटलं आत्ता चहा येईल, नंतर चहा येईल. नाही, चहा पण नाही. मग नंतर म्हटलं ब्रेकफास्टची वेळ 8, 8:30, 9, 9:30. नाही हो, काही घडतच नव्हतं घरात. म्हणजे टेन्शन यायला लागलं. म्हटलं आत्ता काहीतरी म्हणजे बरं. कसं आहे, कधीतरी माणूस घरात असलं की लाड करून घ्यायची एक अशी कुठेतरी वाटतं ना, आपले कुठेतरी लाड करावेत. आणि माझी लाडाची अपेक्षा काय असणार, साधा सरळ माणूस मी. लाडाची अपेक्षा काय असणार की आपला ब्रेकफास्ट, हां, त्याच्याबरोबर अहो येत आहे ना ब्रेकफास्ट थंड होतोय असं वगैरे काहीतरी, असा एक मंजूळ आवाज. काही नाही, मंजूळ मधला म सोडा जूळ सुद्धा नव्हता. मग मी म्हटलं गेले कुठे सगळे, घरात काय आहेत की नाही, गेले कुठे मला सोडून. असं किचनमध्ये असं डोकावलं होतं. माझी बायको आणि दोन्ही मुली पोहे खात होत्या आणि चहा पित होत्या माझ्या तोंडावर इथे. म्हटलं काय, मी घरात आहे अजून याच घरात राहतो मी. त्याच्यात माझी बायको असं म्हणाली, नाही तुम्ही राहता ते मला माहिती आहे, त्याबद्दल काही आमच्या मनात शंका नाही आहे. पण गंमत अशी आहे, येता जातो मी मला म्हणता की खवय्यातले पदार्थ जास्त चांगले असतात तिथेच खा ना. इथं काय तिथेच खा जाऊ. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मज्जा आहे प्रशांतची, तसं नाहीये महाराजा. डोक्यावर काटेरी मुकुट आहे, जपून बोलायला लागतं घरी. हा, म्हणजे काय झालं तर माहितीये, काही दिवसापूर्वी माझ्या बायकोने सांबार केला होता बरं का. म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की तो सांबार आहे आणि माझं म्हणणं होतं की हा जवळजवळ सांबार आहे. हा म्हणजे काहीतरी फरक असणार ना सांबार. कारण झालं तर जर आधी म्हणजे 1 आठवडा आधी आपल्या ह्याच कार्यक्रमात एक साऊथच्या काकू आल्या होत्या आणि त्यांनी प्रॉपर सांबार कसा असतो मला दाखवला होता. मग मी कसं मान्य करू, तो सांबार नसतं रे. हो 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 हो, हा सांबार आहे असं कसं म्हणणार. म्हणून मी फक्त म्हटलं की हा जवळजवळ सांबार आहे. ते बरोबर बॅक ऑफ द माइंड करेक्ट ठेवलं होतं तिने. आणि असा हाणला मला खवय्याचं. त्यामुळे आज जो मी इथं आलेलो तो उपाशी पोटी आलेलो आहे आणि थोडासा अशक्तपणा आलेला आहे. सकाळपासून खाल्लं नाही. म्हणजे काय आहे, माझ्याकडे स्टोरेज खूप आहे, नाही अशातला भाग नाही आहे, वापरू शकतो मी, पण सवय सकाळी उठल्यापासून. त्यामुळे थोडासा अशक्तपणा, म्हणजे विमनस्क अवस्था असते ना आयुष्यात, तशी अवस्था झालेली आहे. आणि असं म्हणतात की खरी भूक लागली की दगड सुद्धा गोड लागतो. आणि आज तर इथे आपल्याला 4-4 पदार्थ बघायला मिळणार आहेत. आणि त्यासाठी मी इथे मिसेस पोळ यांना तातडीने आमंत्रण दिलेलं आहे. उपाशी पोटी आहे मी आणि मिसेस पोळ यांना आमंत्रण दिलेलं आहे. त्या एकट्याच नाही आलेल्या, मुलीला सुद्धा घेऊन आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. दोघींचंही मी खूप मनापासून स्वागत करतो. मला एक सांगा, तुम्ही कुठे राहता? मी ठाण्याला राहते. ठाण्याला राहता? ठाण्याला कुठे, म्हणजे नौपाडा, घंटाळी? लुईसवाडी. ओके. आणि तुझं नाव काय? सन्मयी. कितवीत ग तू? 9वीत. शाबाश. आणि शाळा कुठली? एके जोशी. ओके. आता आपण किचनकडे जायचंय, कारण नॉनव्हेज म्हटल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. माझे मी तर सकाळपासून काय सांगू तुम्हाला. असो, माझं रडगाणं घात नाही, पण मीही उपाशी आहे. पण तू काय बनवणार आहेस मला सांगा. सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम. क्या बात आहे. ओके. आणि तुम्ही? मी 3 नॉनव्हेज प्रकार बनवणार आहेत, त्यातले 2 मटणाचे आहेत आणि 1 कोळंबी. ओके. आपण किचनकडे जाऊ. तुम्ही आधी बनवणार ना? हो. या किचनकडे. मधुप्रिता वहिनी आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. आपली पहिली रेसिपी काय आहे? खिम्याचे उंडे. खिम्याचे उंडे. ओके. साहित्य सांगता का मला?
हा खिमा आहे, धुवून निथळून अगदी पाणी त्यातलं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे, हा बारीक चिरलेला कांदा आहे, हे डाळं जे असतं ते भाजून त्याची पूड करून घेतली आहे. ही भाजलेली खसखस आहे, ही कोथिंबीर, हा खडा गरम मसाला आहे म्हणजे तमालपत्र, लवंग, दालचिनी वगैरे, तिखट, आलं लसूण, धणे जिरे पावडर आणि मीठ. ओके. हा खिमा करताना त्याच्यावर काही संस्कार केले का तुम्ही, का काही वेगळं काही केलं नाही? धुवून फक्त त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलं पाहिजे, अगदी पिळून व्यवस्थित दाबून त्यातलं पाणी राहता कामा नये, नाहीतर मग ते लाडू आपले फुटतील. बर. ओके. आणि हा मसाला काय आहे? हे सुकं खोबरं आणि कांदा हे थोडंसं तेलावरती परतून, थोडासा गरम मसाला त्याच्यामध्ये परतून ते वाटून घेतलेला आहे, कांदा खोबऱ्याचा मसाला. ओके. म्हणजे तो जरा स्पेशल तुम्ही ह्याच्यासाठी केलेला? हा, म्हणजे सरसरीत रस्सा होण्याकरता. ओके. पण हा पदार्थ आहे कुठला एक्झॅक्टली, कुठून कुठून आलाय तुमच्याकडे? माझ्या आजीच्या पदार्थांमधल्या स्पेशालिटीज पैकी एक आहे, जे परंपरागत आई करत आली आहे आणि आमच्याकडे देखील हे फार आवडतं, तर तिथून ते शिकलेली आहे. आणि आता बघतोय मी पुढे काय घडतंय, काय होतं आता, काय करायचंय काय? आता आपण हे खिम्यामध्ये सगळे मिक्स करून त्याचे लाडू बनवून घेऊया. ओके. ओके. खिमा आपण काढून घेतलेला आहे आणि जरा तिखट करा बरं का, मला तिखट फार आवडतं. तिखट घातलंय आपण, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. ओके. हे काय आहे? धणे जिरे पावडर. ओके. हे मीठ आहे का? मीठ घालायचं? मीठ. हे घे. खसखस भाजून ठेवली आहे ती. हे आपण रेग्युलर भाजतो तशीच फक्त भाजून, बाकी त्यात काय केलेलं नाही. ओके. ओके. आणि हे डाळ जे आहे ते भाजून त्याची पूड करून ठेवली आहे. बर. हे घातल्याने ते लाडू सुटणार नाहीत आणि ते बाइंडर म्हणून काम करतं. ओके. ओके. आता ह्याच्यात घालायचं ते सगळं घातलेलं आहे ना आपण? ओके. आता हे आपण कालवून घ्यायचं? कालवून घ्यायचं आणि ह्याचे लाडू बनवायचे. ओके. आणि कालवल्यानंतर किती वेळानंतर आपण ते करायचं? एक 15-20 मिनिटं ठेवलं तर बरं होईल, म्हणजे ते मसाला त्याला चांगला लागेल. ओके. ओके. पण मला असं वाटतं की 15-20 मिनिटं ठेवायची काही गरज नाही, कारण बहिणी हुशार आहेत, त्याने ऑलरेडी कालवलेलं तरी आणलेलं आहे, फक्त तुम्हाला कळावं म्हणून त्यांनी ते सगळं एकत्र करून दाखवलेलं आहे. आता आपण जे आपल्याकडे ऑलरेडी तुम्ही करून जे आणलंय ते घेऊया. हे मी करून आणले ह्याचे आता आपण लाडू करूया. ओके. या डिशचं नाव खिम्याचे उंडे ना? खिम्याचे उंडे. आपण त्याला लाडू किंवा खिम्याचे कोफ्ते सुद्धा म्हणू शकू. हा. आता काय करायचं? हे आता आपल्याला तेलात, हे तेल छान गरम झालेलं आहे, ह्या तेलात आपण ते सोडूया. बरं. ते एकावर एक न पडू देता असे व्यवस्थित रचून ठेवूया. ओके. आता मला सांगा, हे आपण शॅलो फ्राय करतोय, मग ते म्हणजे मी तर फर्स्ट टाइम बघतोय की एखादी नॉनव्हेज डिश आणि त्याला डीप फ्राय नाहीये. हे काय एक्झॅक्ट आहे काय? आपण त्याच्यात जे डाळ्याची पावडर वापरली आहे त्याने ते त्याला घट्टपणा आला आहे, आणि डीप फ्राय केले तर ते त्याच्यात तेलकट जास्त होईल. जास्त आपल्याला तेलकट करायची नाहीये डिश, ती चवीने छान झाली पाहिजे, पण खायला देखील तेल जास्त खातोय असं नको वाटायला, नंतर त्रास व्हायला नको, म्हणून हे अशा पद्धतीने करतोय आपण. ओके. ओके. थोडेसे हलवून मग त्याच्यावरती आपण ताट ठेवूया, त्याच्यात पाणी घालून वाफेवर शिजू द्यावे. अरे हे सुद्धा काहीतरी वेगळं आहे. हा, पाणी आधी एकदम घालायचं नाही, ते सुटतील, ते सेट व्हायला पाहिजेत आपल्याला, म्हणून ते वाफेवर आधी शिजवून घ्यायला हवेत. बर बर. आता हे कधी ठेवायचं? वरचं झाकण ठेवूया आता ठेवायचं. ओके. आता ह्याच्या वर पाणी घालायचं का? हो. ह्याच्या मागे काय आहे शास्त्र? ऍक्च्युली मटणाला किंवा चिकनला त्याचं स्वतःच जसं पाणी सुटतं, त्याच्यामध्येच ते शिजलं की त्याची चव येते. आपण आधीच पाणी जास्त घातलं ना की त्याची चव बरोबर येत नाही, त्यामुळे त्याला सुटणारं जे स्वतःचं पाणी असतं त्यातच ते शिजू द्यावं. मग नंतर आपल्याला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे, सरसरीत हवंय, घट्ट हवंय, त्याप्रमाणे पाणी घालावं. एक 10-15 मिनिटं लागतील हे शिजायला, मग त्याच्यात आपण बाकीचं घालू शकू. झालं असेल का? हो हो. आता हे शिजले असतील. ओके. आता काय करायचं?
आता याच्या रशासाठी आपण पुन्हा थोडंसं तिखट घालूया, मीठ घालूया, आणि हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे, कांदा खोबरा आणि गरम मसाला तेलावर थोडंसं परतून जे वाटून ठेवलं आहे ते घालूया. आणि हे झाकणावरचं पाणी घालूया. थोडीशी ग्रेव्ही रस्सा होण्याकरता थोडं पाणी लागेल, ते आपण थोडं गरम पाणी ह्याच्यात घालूया. घालू? हो. हे होत आलंय आता. ह्याला जर असं उकळ आली की आपण कोथिंबीरनी गार्निश करून उतरवू शकतो. आणि मस्त आलं बघा ना तो तवंग तवंग बघा झालं. हे झालं का आता? हो, हे झालं आहे आता. चांगलं सगळ्या बाजूनी बुडबुडालेत, म्हणजे व्यवस्थित ते रस्सा पण आपला झालाय, उकळलाय. तर आपण फक्त कोथिंबीर वरतून सजावटीसाठी घालूया आणि उतरवूया. हो 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 हो. आता ही उतरवायची आणि खायला सुरुवात करायची. संपलं. तुम्ही जरा खाली उतरा. खाली पेन पडले तुमचं, ते उचला आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. खिम्याचे उंडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो मटण खिमा, सुकं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, भाजलेल्या डाळ्याची पूड, खसखस, कोथिंबीर, खडा गरम मसाला, तिखट, आलं लसूण मिरची पेस्ट, धणे जिरे पूड, मीठ आणि पुदिना. कृती: सुकं खोबरं, कांदा, धणेपूड आणि मीठ हे वाटण वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये मटण खिमा घेऊन त्यामध्ये तिखट, आलं लसूण मिरची पेस्ट, धणे जिरे पूड, मीठ, भाजलेली खसखस व भाजलेल्या डाळ्याची पूड घालून मिश्रण एकजीव करून अर्धा तास ठेवून द्यावं. तयार मिश्रणाचे उंडे करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खिम्याचे उंडे शालू फ्राय करून घ्यावेत. पॅनवर ताट ठेवून त्यामध्ये पाणी घालावं आणि या वाफेवर उंडे 10 ते 15 मिनिटं शिजू द्यावेत. त्यामध्ये तिखट, मीठ, कांदा, खोबरं, गरम मसाल्याचं वाटण आणि गरम पाणी घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.